हुसेन. लहानपणी मी सगळ्या घरभर चित्र काढायचो. मग माझ्या बाबांनी आयडिया केली, मला एक छोटा कागद दिला, म्हणले घर घाण करण्यापेक्षा कागद घाण कर. अशा पद्धतीने मी मोठा चित्रकार झालो. तर तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो कॉमेडीच्या या रंगीबेरंगी कार्यक्रमाचं नाव आहे फू बाई फू धूम धडाका. तर चित्र काढायला सुरुवात करण्यापूर्वी स्वागत करूयात आपल्या या सगळ्या कॉमेडीच्या चित्रकारांचं. जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी. तर लगेचच या भागाला मी सुरुवात करणार आहे. आजच्या भागाच्या सुरुवातीला आपण जाणार आहोत एका इलेक्ट्रॉनिक्सच्या दुकानात, जिथे वॉशिंग मशीनची खरेदी करण्यासाठी येणार आहे एक बाई. बघूयात मग आता ही खरेदी किती रंगी बेरंगी होणार आहे. जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूयात सुनील तावडे आणि स्वाती देओल. नाके पे मौके पे दुकान मैंने डाला, ओ नाके पे मौके पे दुकान मैंने डाला, टीवी फ्रिज एसी को मैंने बेच डाला, बेच डाला, बेच डाला, फ्रिज बेच डाला. हे माझं इलेक्ट्रॉनिकचं दुकान, हे माझं इलेक्ट्रॉनिकचं दुकान. ह्याच्यामध्ये मी सीडी पासून व्हीसीडी पर्यंत आणि हेअर कंडिशनर पासून एअर कंडिशन पर्यंत सगळ्या वस्तू विकतो. मछली मछली वॉशिंग मशीन की गली, मुझे रोको ना कोई. मछली 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 मछली. हे मछली, हाँ हे वॉशिंग मशीन आहे, फिश टँक नाहीये. फिश टँक 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 फिश टँक फिश टँक टँक नानाजी टँक, माझ्या नानाजी टँक आहे, त्यात ठेवू तुला मी ठेवू. नाही नको नको. नमस्कार करते. हा अष्टपुत्रा सौभाग्यवती भव सुनबाई. अरे पाया पडतं का, काय करताय, पाय तोडताय. सॉरी सॉरी. या दुकानाचे मालक कोण आहेत? कोण आहे? जाऊ दे. हो मीच हो मीच. अच्छा अच्छा सॉरी, मला वाटलं हे इलेक्ट्रॉनिकचं दुकान आहे, पण इथे काहीच दिसत नाहीये तसं काही. हे मटन शॉप वाटलं तुम्हाला? खाटीक हा? खाटीक वाटलं मी तुम्हाला? चेहरा तसाच आहे तुमचा. माझा चेहरा खाटकासारखा आहे? हो हा चेहरा? हो. मला चेहरा बोलला नाही कधी. मागे बघा. मागे? चेहरा मागे? मग इतकी वर्ष मी ह्याला चेहरा म्हणतोय, हे आहे काय मग? मागे बघा, म्हणजे जेव्हा मी इथे आले होते ना, हा. तेव्हा इथे एक मुलगा होता. हा. त्याने मला सांगितलं की तो मालक आहे. अच्छा असं होय. त्याचं आडनाव मालक आहे. असं कसं आडनाव नाही? तुमचं लग्न झालंय? यांच्याशी कोण लग्न करणार आहे? तुमचं लग्न झालंय? 4 4 लग्न झाले? 4 म्हणजे 4 वर्ष झाली तो. हा हा, मग काळजी करू नका, त्या आडनावाचा तुमच्याशी काही संबंध येणार नाही आता. तुमचं नाव हनुमंतरावच ना? हा बोला, तुमचं काय काम आहे? मला ना न्यू ब्रँडची काय? वॉशिंग मशीन घ्यायची आहे. कशाला? त्याचं काय ना, मला त्यात नाही येत नाही मावणार. जरा लांब करा, अजून लांब, अजून लांब, अजून लांब, अजून लांब. या आता. सॉरी मला माहित नव्हतं तुझी बायको आहे. सॉरी ताई. केक बनवायचा आहे मला वॉशिंग मशीन मध्ये. वॉशिंग मशीन मध्ये केक? आम्ही वॉशिंग मशीन मध्ये कपडे धुतो, शर्ट पॅन्ट गंजी. तेच कपडे धुवायचे मला. माझे? रे तुझे. साप साप साप. बाई जर तुम्ही इथे पडा, मी तुम्हाला गादी घालून देतो. अहो कपडे म्हणजे साड्या, ब्लाऊज, पॅन्ट, शर्ट आणि चट्ट्या टाकायच्यात मला. मी बरोबर शब्द ऐकला ना? अहो तुम्हाला नवऱ्याच्या चट्ट्या पट्ट्याच्या पायजमाच्या चट्ट्या धुवायच्या आहेत, मग पट्ट्या काय करणार? सब पट्टीनं मारीन ना मी. पट्ट्याकन सांगा बघू.
हे बघा, चटईचं अनेक वचन चट्ट्या. मग पपईचं? तुम्ही मुद्द्याचं बोला हो. हा, हे बघा, वॉशिंग मशीन मध्ये चटया धुता येत नाही. मग त्याला वॉशिंग मशीन असं का म्हणायचं? कारण मग फ्रीज म्हटलं तर वाईट दिसेल ना चार चौघात. आम्ही जर टीव्ही म्हटलं होतं तर ओज दिली नाही. असंच केलं त्याने. नका हो, नका, असे विनोद नका करू. मला फक्त वॉशिंग मशीन दाखवा ना. येस, आमच्याकडे वेगवेगळ्या प्रकारचे वॉशिंग मशीन्स आहेत. म्हणजे साधी मशीन आहे, Okay. सेमी ऑटोमॅटिक आहे, आणि ऑटोमॅटिक आहे, आणि ऑटोमॅटिक आहे. ओके, मग मला साध्या वॉशिंग मशीनचे फंक्शन्स सांगा. फंक्शन्स? Okay. ओके. हे बघा, लग्न, बारस, मुंज, ओ, या सगळ्या फंक्शनचे कपडे एकत्र करायचे, वॉशिंग मशीन मध्ये टाकायचे, बाहेर काढायचे, मग साबणाने चांगले घासून काढायचे, पिळायचे, वाळत टाकायचे. ओके, फिनिश. सगळं मी करणार तर वॉशिंग मशीन काय करणार? तुमचे कपडे सांभाळेल ना. ते सांभाळायला माझा नवरा आहे हो. पण नवऱ्याला आतून उभं करा, त्याच्यामध्ये कपडे टाका, धुवा. काय ते काय बोलताय तुम्ही? हो, त्या वॉशिंग मशीन बरोबर तुम्हाला इस्त्री फ्री मिळेल. हा, नको, मला सेमी बद्दल सांगा. ओके, सेमी म्हणजे त्यामध्ये कपडे टाकतात, हं. कपडे धुतले जातात, इस्त्री केली जाते. त्याच्याबरोबर एक मिक्सर फ्री आहे. नको, ऑटोमॅटिक बद्दल सांगा. ओके, त्याच्यामध्ये कपडे घातले जातात, हा. धुतले जातात, पिळले जातात, वाळवले जातात, इस्त्री केली जाते, आणि इस्त्रीतून बाहेर आलेले कपडे अंगावर चढवले जातात. ओके, त्याच्याबरोबर मायक्रोवेव्ह फ्री आहे. वाव, हे मस्त, हे पाहिजे. पण नाही, प्रॉब्लेम आहे. काही कंप्लेंट्स आलेल्या आहेत की एका माणसाने हे वॉशिंग मशीन नेलं होतं, तर त्याला पूर्ण ते लाईट जाईपर्यंत अंगाला वर्तमानपत्र गुंडाळून घरात बसावं लागलं. काकाला नाही, त्या स्वतःला बसायला लागलं. हे बघा, बापरे, साप. हे बघा, तुम्ही तुमचा साप त्या टोपलीत घालून ठेवा, नाही तर आमच्याकडे ब्लॅक कोबरा आहे, भाऊ कदम नावाचा, तर थोडी तुमच्या अंगावर. अहो, हे माझं फक्त प्रश्नचिन्ह आहे. हे प्रश्नचिन्ह आहे, मग उत्तर चिन्ह काय असं घेतलं काय? तुम्ही मला फक्त सांगा ना, तो वर्तमानपत्र असं का गुंडाळून बसला होता? बरं, वर्तमानपत्रामध्ये चांगल्या बातम्या होत्या. हो का? अहो, असं काय करताय? ते वॉशिंग मशीन ऑटोमॅटिक होतं ना, दिसेल तो कपडा वॉशिंग मध्ये टाकायचा, दिसेल तो कपडा, म्हणजे दिसला कपडा घाल वॉशिंग मध्ये. अंगावरचे कपडे पण काढून त्याने वॉशिंग मध्ये टाकले. गाव वांदे झाले. मग नाही नाही, नको, मग मला साधं वॉशिंग मशीन द्या. ओके, साईज काय? वॉशिंग मशीनची साईज काय आहे? 1 टनची चालेल. 1 टन? तुम्हाला सर्कशीचा तंबू धुवायचंय का? हा? एवढं वॉशिंग मशीन कशाला पाहिजे तुम्हाला? मागे मी तुमच्याकडनं एसी घेऊन गेलो होते 1 टनचा. हा. घरी जाऊन बघते तो काय काय? 25 किलोचाच भरला. अहो, तुम्ही वजनावर विकायला, आम्ही काय मंडई नाही उघडली आहे. आता मला सांगा, तुमच्याकडे ज्या वॉशिंग मशीन आहेत त्या किती किती किलोच्या आहेत? 10 किलो, 20 किलो, 15 किलो. बघा, म्हणजे तुम्ही सगळे अशा किलोवर विकता. अहो, त्याची कॅपॅसिटी बद्दल बोलतोय मी. मग मला जास्त कॅपॅसिटीची द्या. तुम्हाला काय लॉन्ड्री काढायची आहे का? तुम्हाला काय करायचंय? मला जास्त कॅपॅसिटीची द्या. ओके, ही बघा, ही जास्त कॅपॅसिटीची वॉशिंग मशीन आहे. वा, ह्याच्यावर काय फ्री आहे? टीव्ही फ्री आहे. येस येस येस. ओके, ठीक आहे, ही फिक्स. ओके, 25,000 रुपये द्या. कसले? वॉशिंग मशीनचे. मला वॉशिंग मशीन नकोच आहे. म्हणजे त्यावर जो टीव्ही फ्री आहे ना, तो हवाय मला. खूप विचार करून मला तुम्हाला विचारायचंय की आपण कुणाला विचारायचं, यापेक्षा मी तुम्हाला विचारतो, कोण यांच्यावरती कमेंट देणार आहे? जे पहिल्यांदा हात वर करतील मी त्यांना संधी देणार आहे. कोण तयार आहे? 2 हात वर झालेले आहेत, पण नम्रतानं पहिल्यांदा हात वर केला, त्यामुळे नम्रताला संधी. खूप मस्त झाला. मी सुनील तावडेंना पप्पा म्हणते, माझ्या पप्पांसारखे आहेत ते, त्यामुळे मी खूप एन्जॉय केला पप्पांचा हा परफॉर्मन्स. आणि स्वातीने सुद्धा आज खूप धमाल केली. खूपच भारी होता. म्हणजे ते सुरुवातीला असं आम्हाला वाटलं की कुठलं तरी एखादं डान्स आहे, कुठला तरी शो आहे, आणि काहीतरी तुम्ही मार डाला वगैरे स्टेप करताय, आणि नंतर कळतं की इलेक्ट्रॉनिक्सचं दुकान आहे. फारच धमाल आली. जगातला सगळ्यात डोकेबाज माणूस कोण बरं? येस, रावण. कारण त्याला 10 डोकी होती. तर हा रावण आता त्या 10 डोक्यांना कंटाळलाय. त्याने ठरवलंय आपण याचं ऑपरेशन करून घेऊयात. म्हणूनच तो गेला एका डॉक्टरकडे. बघूयात त्याच्यावरती काही इलाज आहे का. जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूयात शशिकांत केरकर आणि शर्वरी पाटणकर. रावणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे, डोक्यांचे ओझे. कुणी म्हणे दशानन, कुणी लंकापती. 9 तोंड रोज देती नव्या उत्साह
प्रजापती रावणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे डोक्यांचे ओझे. ओ हेच ते डॉक्टर मानकापेंचं घर दिसत. डॉक्टर डॉक्टर आत्ता कोण आलं माझ्या घरी? एवढी गर्दी का आली आहे? एक एक या रे. हो मी एकटाच आलोय. हो पण ह्यांचे हातपाय कुठे आहेत? इथे बघा, इथे 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 बघा. हे बघा, हे हात हे पाय हे तुमचे आहेत हो, ह्यांचे कुठे आहेत? सगळ्यांची मिळून कंबाईन आहे. म्हणजे एकाच माणसाला 10 तोंड आहेत? ओ ओरडू नका. अरे 20 कान फुटतील ना. तुम्हाला 20 कान आहेत? हो मला 20 कान, 20 डोळे आणि 10 नाक आहेत. 10च नाक कशी हो? एक्स्ट्रा 10 नाक द्यायला देव विसरला. हो, काही काय बोलताय? डोकं आहे का डोकं तुम्हाला? रावणाला विचारते डोकं आहे का? ही काही खोकी आहे? डोकी आहेत माझी, डोकी. हो ना, मग ती बाहेर ठेवून यायची ना. ही ठेवून देईन ना. डोकी म्हणजे काय चप्पल वाटली बाहेर ठेवायला? मी कशी देईन ना कानाखाली. तुम्ही कानाखाली देणार माझ्या? हो. कोणत्या कानाखाली देणार? म्हणजे माझं म्हणणं होतं की नाटक झाल्यानंतर हे सगळे मुखोटे काढून यायचे ना. खवटा देईन ना. हो. मुखवटे नाही दे, हे डोकी आहे माझी, डोकी. म्हणजे खरी खुरी डोकी? हो. म्हणजे तुम्ही आहात कोण? अरे दीवानो मुझे पहचानो, कहां से आया मैं हूं कौन, मैं हूं कौन, मैं हूं कौन, मैं हूं मैं हूं मैं हूं रावण. रावण? हो. खरे खुरे रावण आहात तुम्ही? खरे खुरे रावण म्हणजे माझ्यासारखं वेषांतर करून कोण भामटा फिरतोय का इथे? नाही 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 नाही, तुम्ही थांबा थांबा. म्हणजे मला असं विचारायचंय की तुम्ही माझ्याकडे काय काम काढलंय? कुठल्या तोंडाने सांगू? मी सांगणार. थांबा. 10, 20, 30, 40, 50, 60, 70, 80, 90, 100. तू सांग रे. तो नाही सांगणार. का? तोंड आलंय त्याला. अजून एक? हो मस्करी करू नका हो. सॉरी मला कळतंय 9 तोंड सांभाळायची म्हणजे तुम्हाला किती नाके 9 येत असतील नाही? नाके 9 नाही येत, मग नाके 10 येतात. 10. हो प्रत्येकाच्या जिभेचे चोचले पुरवावे लागतात. प्रत्येकाची आवड वेगवेगळी. बर. त्या तोंडाला ना पिझ्झा आवडतो, हा. ह्या तोंडाला ना बर्गर आवडतो, अच्छा. त्या तोंडाला ना चायनीज आवडतं, चायनीज. वा वा. आणि ह्या तोंडाला पुणेरी मिसळ. पुणेरी मिसळ कशी काय? मी उभा जरी इथे असलो ना तरी ते तोंड पुण्याच्या दिशेला आहे. पुण्याचे वारे लागतात. वा वा वा. पण तुमची मज्जा आहे. एकाच वेळी तुम्हाला अशा मस्त चटक मटक वेगवेगळ्या डिशेस खायला मिळतात ना. मज्जा कसली मज्जा. मग? सज्जा आहे ती सज्जा. का? 10 तोंड खाणारी पण पचवणारं पोट एकच आहे हो. डिवोर्सची वेळ आली हो जवळ आता. रावणाचा डिव्होर्स? डिव्होर्स का? अहो या सगळ्यांसाठी जेवण करता करता तिचे हात दुखतात. आई ग. वर्षातले 6 सिलेंडर एका महिन्यातच संपतात. तुम्ही एक आयडिया का करत नाही? तुम्ही उपास करा ना, उपास. म्हणजे वार लावून घ्या ना उपासाचे. हा सोमवारी जेवणार नाही, हा मंगळवारी जेवणार नाही, हा तुमचे बुधवारी फालतू जेवणार. सजेशन बंद करा. ही तोंड कापून टाका आधी. हे बघा, पण याच कारणासाठी तोंड कापणं मला पटत नाहीये. मला याच्यातून बाहेर काढा हो. महागाईमुळे खूप त्रास व्हायला लागलाय. अहो पण या कारणासाठी मी नाही दोघी कापू शकत तुमची. काय त्रास होतो सांगा? अहो बारीक सारीक गोष्टी आणि खूप खर्च होतो. कसा कसा? म्हणजे कसं माहितीये का की सकाळी उठल्यावर 10 तोंडांना ब्रश करायचं म्हणजे हात गळून पडतात हो. आई आई ग. बाहेर पडायचं म्हटलं तर 10 तोंड धुवावी लागतात. आई आई ग. आणि या सगळ्यांना पावडर कुंकू लावता लावता अख्खा डबा संपतो. आई आई ग. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हा. शॅम्पू करायचं असेल ना अख्खा पिंप लागतो, पिंप. बाप रे. त्यानंतर सगळ्यांचे भांग पाडा. बाप रे. त्यात सगळ्यांची वेगवेगळी स्टाईल. बाप रे. याला तेरे नामची स्टाईल आवडते, याला गजनीची स्टाईल आवडते, याला वैभव मांगलेची स्टाईल आवडते. हा. खूप त्रास होतो, खूप त्रास होतो. बरं बरं, मग मी काय म्हणते, तुम्ही कोणीतरी एक माणूस ठेवा ना हे सगळं करायला. तुम्ही राहता? आम्ही नाही. जा.
असंच करतात सगळे लोक. कोणी नाही राहत आम्हाला माझ्याजवळ. अहो पण या कारणासाठी तुमची डोकी कशी कापायची? योग्य नाहीये ते. हो एवढंच कारण नाहीये हो. पाणी काय कारण आहे सांगा, अजून सांगा. असे कित्येक घटना घडल्यात की मला यांनी तोंडावर पाडलं. काय? कसं काय? तरुण वय तरुण होय. तरुण वय मध्ये फुकट गेलो हो कॉलेज मधलं. कसं काय? एक मुलगी पण नाही पटवू शकलो मी. अहो, पण तुमची तोंड आणि मुलगी पटवणे यांचा काय संबंध आहे? कसं आहे माहितीये का, एका तोंडाला हेमांगी आवडते तर एका तोंडाला स्वाती. आता एका तोंडाने स्वातीला डोळा मारला ना तर 9 तोंड जीभ काढून चिडवायचे. कशी पटणार मुलगी? अरे अरे अरे, फारच दर्दभरी कहाणी आहे हो तुमची. हो माझं सांत्वन कसलं करताय? ही मुंडी काढून टाका. हे बघा, तुम्ही आता पुन्हा ना मुंडी काढून टाका, कापून टाका असं म्हणायचं नाही, बिलकुल नाही. हा, हे बघा, हताश होऊ नका, सकारात्मक विचार करा. म्हणजे एवढे तोटे आहेत, तसेच काही फायदे सुद्धा असतील की नाही 10 तोंडांचे? फायदे ना भरपूर फायदे. सांगा, मी तुम्हाला सांगा. सांगतो की मी लहानपणी होतो ना तर समूह गीत मी एकटाच गायचो. क्या बात है. आणि हे सगळे कोरसला असायचे. मी पोहरा पण एकटाच गातो. क्या बात है. आणि हे झिलकेरी म्हणजे पोहडा आहे काय पोहडा. श्रीलंकेचा रावण ऐका त्याची कहाणी. सीतेला नेलं पळून खाल्ली त्याने माती. रामा हनुमानाने धूळ त्याला चारली. खाल्ली ओ माती मी खाल्ली ओ माती. खाल्ली ओ माती मी खाल्ली हो माती. हे 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 असं आहे. शिवाय ना वादविवाद स्पर्धेमध्ये ना माझा हात कोणी धरूच शकला नाही. क्या बात है. 10 तोंड 10 बाजूने बोलायचे. क्या बात है. कोणी जिंकलं तरी बक्षीस मला द्या डाळी. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे युद्धातलं ग्रुप डिस्कशन मी एकटाच करायचो. क्या बात है. बघितलं किती फायदे आहेत तुम्हाला या 10 तोंडांचे. हो फायदे जाऊन दे हो. मला ही तोंड कापून द्या. ठीक आहे, जा डॉक्टरकडे. तुम्ही डॉक्टर आहात ना? हो. मग कापा ना तोंड. नाही का तर तुम्ही डॉक्टरच आहात ना? मी ती डॉक्टर नाहीये, मी PhD डॉक्टर आहे. ए रामा. राम म्हणाला. मग हे तुम्ही मला आधी का नाही सांगितलं तो? कारण मी हजारो वर्षांपूर्वीच्या प्राचीन अर्वाचीन इतिहासाचं संशोधन करतेय आणि हाती आयता आलेलं सावज मी कसं सोडीन. रावणराव या, आणखीन माहिती द्या. हो या. सोडा हो, मला सोडा हो. तोंड कापायचं तो मला खूप त्रास होतो. जबरदस्त. बघूयात मात्र तुमच्या 10 तोंडांना कोण तोंड द्यायला तयार होतं, म्हणजेच प्रतिक्रिया कोण देणार आहे. कोण तयार आहे? ओहो, 1 हात 2 हात. अरे बापरे, खूप जण. पहिल्यांदा मिलिंद शिंदे यांनी हात वर केलेला आहे. आपण त्यांना संधी देणार आहोत. जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी. फॅन्टॅस्टिक. अत्यंत जबरदस्त स्किट होतं. रावणाचं जरी असलं तरी मला असं म्हणावंसं वाटतं की या स्किटमध्ये राम होता. तुम्ही दरवेळेला काहीतरी वेगळंच रसायन घेऊन येता आणि ते रसायन पाहताना आमची अगदी हसून हसून पुरेवाट होते. म्हणजे मी असं म्हणेन की चौकार आणि षटकार मारणारी अष्टपैलू जोडी की जिने दशाननाचं स्किट केलं त्यांना 12 मार्क द्यायला काही हरकत नाही. असेल दम तर पकडा रिदम, कारण सुरू होतोय नवीन डान्सिंग रियालिटी शो ज्याचं नाव आहे डान्स महाराष्ट्र डान्स. येत्या 17 डिसेंबर पासून सोमवार आणि मंगळवार रात्री 9:30 वाजता फक्त आपल्या झी मराठीवरती. जगामध्ये रंग सातच आहेत, आश्चर्य पण सातच आहेत, पण नमुने अनेक प्रकारचे आहेत. तर तसाच एक आगळा वेगळा नमुना आपल्याला भेटायला येणार आहे एका आगळ्या वेगळ्या कार्यक्रमातून. बघूया तो कार्यक्रम कोणता आहे आणि तो नमुना कसा आहे. जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूयात विकास पाटील आणि हंगामी कवी हेमांगी कवी. कोणीतरी येणार ग, कोणीतरी येणार ग, मुलाखत देणार ग, मी मुलाखत घेणार ग, कोणीतरी येणार ग, कोणीतरी येणार ग. तर आमच्या या जगातले नमुने अशा आगळ्या वेगळ्या कार्यक्रमात तुमचं खूप खूप स्वागत. आणि आज तुमच्या भेटीला येणारे एक असा वेगळा नामवंत कराटे चॅम्पियन हकलून दे जोगवा. नदीच्या पल्ल्याड आईचा डोंगर, नदीच्या पल्ल्याड आईचा डोंगर, डोंगर माझ्याला देवीचं मंदिर, डोंगर माझ्याला
एवढा छान नमस्कार केला तुला आणि तू काय असे हात झाडतोयस? हात हा? झाडत नाहीये मी. मग? आल्या आल्या 2 पंच मारले. डिश. का बरं? बाहेर कोणीतरी म्हटलं हा फू बाई फूचा एपिसोड आहे. म्हटलं आल्या आल्या 2 पंच देऊ. डिश. नाही नाही नाही, हा माझा शो आहे. तुमचा शो आहे? हो. मी चुकून आलो. आलाच आहेस मुला, खत देऊन जा. खत देऊ? मी काय गांडूळ आहे? अंदाज चुकला बाई तुमचा. नाही नाही, पॉज चुकला. म्हणजे मला म्हणायचं होतं मुला खत नाही, मुला खत देऊन जा. पण जुना झाला. कलाकार जुने चालतात ना. तू नकलाकार आहेस, मी नवीन कलाकार आहे. अरे मी न कलाकार आहे. आता पॉज तुझा चुकला. पंचा पॉज तुझा आहे. तू घे. हा आहे कराटे चॅम्पियन. मंच चिकन टोमॅटो. पहिला प्रश्न, तुम्हाला कराटेचा छंद कधीपासून लागला? मी जन्माला आलो. हा म्हणजे अगदी 2 वर्षापूर्वी. 4 वर्षाचे? 22 वर्षापूर्वी जन्माला आलो. 22? हा, तर मी जन्माला आल्या आल्या नर्स नाक फोडलं. अगं जमाली, अगं माझी. आणि त्याच वेळी माझ्या मातेच्या लक्षात आलं की कराटे चॅम्पियन जन्माला आले. काय काय काय? कराटे चॅम्पियन जन्माला आले. आहा. आता दुसरा प्रश्न, मला सांग तुझ्या वयाच्या कुठल्या वर्षी तुला पहिला बेल्ट मिळाला? पहिल्या वर्षी. अरे पहिल्या वर्षी मुलांना नीट चालता येत नाही, कराटे कुठून शिकले? कुणी सांगितलं की मी कराटेचा बेल्ट मिळवला म्हणून? मी आमच्या बाबांचा बेल्ट बेड खाली हरवलेला तो मिळवला. मला सांग, कराटे शिकण्याची प्रेरणा कुठून मिळाली? तिच्या भावाकडून. कुणाच्या? प्रेरणाच्या भावाकडून. प्रेरणा अलग काय काय? मी लहान असताना प्रेरणा खूप चांगली मोठी होती. प्रेरणा खूप चांगली मोठी मैत्रीण होती. आणि आम्ही लहानपणी पकडापकडी खेळत होतो. मी तिला असं मागून पकडणार, इतक्यात तिचा भाऊ आला आणि फाट 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 करून माझी पाठ तोपर्यंत मारलं मला. येस, आणि तेव्हाच हा कराटे शिकला? नाही. मग दिवस गेले. प्रेरणाला दिवस गेले? नाही 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 नाही, बरेच दिवस गेले पाठीवरचा शेक काढण्यासाठी. मग तू कराटे कधी शिकला? मोठा झाल्यावर. तू कधी मोठा झाला? या मिशा काही उगच आल्यात. करू नकोस, तूच लहान आहेस माझ्यापेक्षा. मी लहान आहे? हा लहान आहे. मी लहान आहे? हा, तुला मिशा कुठे आल्यात? एक मी ना या शोची अँकर आहे. हा, रोज मला असं ना दाढी मिशी करून यावी लागते. विचारायचंय अजून काय? विचारायचंय? गेस्ट आहे ना मी. सॉरी विचार, पुढचा प्रश्न विचार. आता एक वेगळा प्रश्न, सध्या तू काय करतोस? माझा फर्स्ट क्लास आहे. ओ वाव, क्या क्या बात आहे यार. म्हणजे एवढा मोठा कराटे चॅम्पियन पण अजूनही ट्रेननी प्रवास करतो. कुठे गेली? वा वा. माझा फर्स्ट क्लास नावाचा कराटेचा फर्स्ट क्लास आहे. हा, तिथे मी लहान मुलांना जुदो शिकवतो, बायकांना कुंफू शिकवतो आणि पुरुषांना कराटे शिकवतो. असं वेगवेगळं का? तर मुलं लहान असतात. मला तर मुलं लहान असतात, त्यांना मारामारी करायला आवडते, अंगावर उड्या मारायला मज्जा येते, म्हणून त्यांना जुदो शिकवतो. आणि महिलांना कुंफू का? त्यांना स्वयंपाक करायला मदत होते. म्हणजे कसं काय? हे बघा, पुरणपोळी करताना त्यांना कुंफायला मदत होते. कुंफू 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 कुंफू. पुरणपोळी करताना भलतून पीठ आणि खालतून पीठ मध्ये पुरणाचं पोळ असं करायचं तसं करायचं. भलतून पीठ आणि खालतून पीठ मध्ये पुरणाचं पोळ असं करायचं तसं करायचं. झाली पुरणपोळी. आणि त्याच वेळी डाव्या पायानं भाजीचा डाव हलवायचा. पुरुषांना कराटे का? त्यांना कुंफूवाला स्वयंपाक खायचा असतो ना. गेस्ट आहे मी, गेस्ट आहे. मला सांग, तुझ्या क्लास मध्ये नक्की किती शिष्य आहेत? 4 लहान मुलं, 3.5 पुरुष, 2 मेकॅनिक आणि 0 स्त्रिया. 0 स्त्रिया का? त्या 0 असतात ना. गेस्ट गेस्ट. हे 3.5 पुरुष म्हणजे? 3 पुरुषांबद्दल मी खात्रीला एक सांगू शकतो, एकाबद्दल सांगू शकत नाही. का? कारण तो अर्धा आहे. तुझ्यासारखा. मी त्याला कुंफू असं शिकवलं,
की तो नादिन दिंदा नादिन दिंदा. मी त्याला कुंफू 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 असं 3दा शिकवलं तर ह्याचं आपलं नादिन दिंदा माझं 3दा. आता हा कराटे मेकॅनिकने शिकायची काय गरज आहे? हा असं कसं किक मारायला मदत होते ना. म्हणजे आता रिक्षावाला हा कम 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 तुझं एकदा कन्फर्म झालं की सांग. कम किधर जाना है? मीरा रोड ईस्ट. बरं ठीक आहे. आणि स्कूटर हल्ली स्कूटरवाले येत नाहीत. का का का? हल्ली सेल्फ स्टार्टर स्कूटर काय तो स्कूटरवाला आहे? आई शपथ. बरं ते जाऊ दे. गेली. मुलं नक्की मोठं करणार तुला. मुलं काय मोठी करणार. डॉक्टर थकले औषध उपचार करून अजून उंची वाढली नाही माझी. गेस्ट आहे. अरे म्हणजे मला म्हणायचंय तुझी मुलं तुझं नाव खूप मोठं करतील. खूप गर्दी होईल क्लासला तुझ्या. छे पाळणा घरात फी जास्त घेतात म्हणून त्यांच्या आया सोडतात माझ्याकडं. मी त्यांना किक शिकवतो ते किक 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 करतात. तुला लहान लहान मुलं हसतात. पांढरा विदूषक समजतात मला. बरं ठीक. आता अत्यंत वेगळा प्रश्न. समजा इथे गुंड आला तर तू त्यांचा सामना कसा करशील? केळ खाणार. केळ? ती एक केळा आहे. काय काय? ती एक कोळा आहे. काय? ती एक काय कला आहे. हे चालेल. ती केळ खा. साल पटकन टाक आणि गुंडाला पटकन बोलवायचं. गुंडा ये गुंडा ये. तो येईल सटकन केसाळीवरून घसरेल आणि पडेल मित्रांनी. आणि 4 गुंड आले तर बापरे 4 केळी खायची. 4 नानच्या चुका टाचा. 4 नानच्या कू चिक्कीचा. काय 4 नान काढायचे. पण त्याने मारायचं कसं? सोपं आहे. नान घ्यायचा. बटर नान असतील तर सोपे. त्यात भाजी टाकायची त्याची अशी सुरळी करायची आणि हातात द्यायची. खायला सांगायचं आणि तो खातपर्यंत आपण पळून जायचं. मस्त मस्त. आणि 8 गुंड आले तर? अच्छे 8 नान कधी करत नान दगड. 8 दगड मारायचे. शेवटचा होता. काय काय? त्यांना दगड मारायचा आणि आपण पळून जायचं. शी तू पळून जाणार? मग तू टाकलेल्या सालीवरून घसरून पडलो तर? आता एक शेवटचा माझी फरमाईश म्हणून एक फरमाईश आहे. तुमको देखा तो ये ख्याल आया जिंदगी धूप में घना. तू राधा. काय काय? अहो घना राधा ती गाण्याची फरमाईश नाही हो. म्हणजे आमच्या प्रेक्षकांना एखादा डाव दाखवा. मी विसरलो. काय विसरला? मी डाव किचन मध्ये विसरलो. गेस्ट टाइम. अहो डाव म्हणजे कराटेचा एखादा डाव. डेमो द्या. डेमो? हात डेमो. मी तुला आता रोमॅन्टिक कराटे शिकवणार. कसं काय? हे काय? फुल गेम. गिफ्ट. हात दे. हात सोड ना. नाही सोड ना. मी कराटे चॅम्पियन आहे. मग मी धरलेला हात कधी सोडत नाही आणि सोडलेला हात पटकन पकडतो. ते जाऊ दे. तुला गाणं म्हणायची हौस आहे ना? गाणं म्हणायची हौस आहे ना? आता गाणं ऐक. आज तुमची मुलाकात होगी फिर आमने सामने बात होगी फिर होगा क्या पता क्या पता. इतकं गाणं आवडलं? नाही रे नाही. या गाण्याची जबाबदारी मी घेऊ का? अबे गाणं म्हण ना. आज उनसे पहली मुलाकात होगी फिर आमने सामने बात होगी फिर होगा क्या क्या पता क्या खबर फिर होगा क्या क्या पता क्या खबर.
आता बघूयात आपण तुमच्या स्किट वरती आता कमेंट देण्यासाठी सगळेच उत्सुक असतील. पटकन कोण हात वर करतंय? सगळ्यांनी हात वर केला जवळपास, पण तावडे सरांनी पहिल्यांदा हात वर केलेला आहे. सुनील तावडे. फॅन्टॅस्टिक, फॅन्टॅब्युलस आणि का हवं ती विशेषणं लावा, पण अफलातून ऍक्ट झाला तुझा, अफलातून. विकास, तू विनोदी कलाकार आहेसच, पण फुबायफूच्या रंगमंचावर सगळ्या विनोदी कलाकारांचा कस लागतो. आज तू सिद्ध करून दिलंस की त्या कसाला तू उतरलायस. मी तुला पुढच्या सगळ्या आयुष्यासाठी सुयश चिंततो. फॅन्टॅस्टिक. आणि हेमांगी तर माहीर आहे, ती मुरलेली आहे फुबायफूच्या रंगमंचावर, पण आज तू तिलाही पुरून उरलास आणि दाखवून दिलंस. वा वा सर, क्या बात आहे. वा 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 वा. ऑल द बेस्ट. फॅन्टॅस्टिक. फुबायफूच्या प्रत्येक पर्वातले कलाकार अख्ख्या महाराष्ट्राला हसवतात हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे, पण फुबायफूचं एक नवीन पर्व लवकरच सगळ्यांच्या भेटीला येणार आहे आणि या पर्वाचीच एक झलक म्हणून काही नवे चेहरे सुद्धा इथे परफॉर्म करणार आहे. बायका आपल्या नवऱ्यासाठी अनेक व्रत करतात, पण आता एक इथे बाई येणार आहे जिनं केलंय मौन व्रत. बघूयात मग आता या मौन व्रताच्या दिवशी नवऱ्याची काय हालत होणार आहे. जोरदार टाळ्याने आपण स्वागत करूयात शेखर फडके आणि त्यांची साथ देण्यासाठी येते एक नवीन पाहुणी नम्रता कदम. दार उघड बे, दार उघड. संसारामध्ये तर तरता दूर हसरा हवा, संसारामध्ये तर तरता दूर हसरा हवा. भांडणातून वेळ काढून प्रेम करूया चला. होम मिनिस्टर आले आले आले, होम मिनिस्टर आले आले आले, होम मिनिस्टर आले आले आले, होम मिनिस्टर आले आले आले. गप्प बस ना, जरा गप्प बस ना. काय आहे आमच्या दोघांचा स्किट आहे ना, आम्ही दोघंच बोलणार. स्वतःला गाता म्हणून कुठेही गायचं नाही, कळलं? आधी आमच्या होम मिनिस्टरनी दार तर उघडू दे. डायरेक्ट दार उघडलं, आत आलो आणि नीरव शांतता. इतना सन्नाटा क्यों है भाई? एवढी शांतता काय? ऑफिसहून घरी आल्यानंतर कचा 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 बोलणारा माझ्या बायकोचा आवाज असतो. आज नाहीये, पण बरं आहे माझ्या घरात दुसरी बाई आहे. दुसरी बाई, हिलाच विचारूया. अहो प्लीज, तुम्ही मला सांगू शकाल का की या घरात अतिशय देखणी, अप्रतिम, पण अशी ढालगत, घाणेरी, सतत भांडणारी, लाथा बुक्क्यांनी मारावं अशी ती माझी बायको कुठे आहे? अशीच माझी बायको अशी उभी. तू आहेस? अगं काय, मी तुला ओळखलंच नाही. तोंड बंद होतं ना, सवय नाहीये मला त्याची. तुझं असंच तोंड बंद 4 वर्षापूर्वी होतं. तुला आठवतंय? तेच मी आठवतोय. आठवलं. आपण नाही का हातात हात घालून बागेमध्ये असे मस्त गेलो होतो, छान छान बकुळीच्या झाडाखाली झेंडूची फुलं वेचायचो. सॉरी, फुलं चुकलेली आहेत, पण त्यावेळेचं आपलं प्रेम बरोबर आहे. मी तुला लगेच आय लव्ह यू असं म्हटलं आणि तू मस्त छान लाजत लाजत त्या चिखल्यातल्या दगडावरती स्वतःचा देह आपटलास. मग आपल्याला कळलं की चिखलातला तो दगड नसून ते डुक्कर होतं म्हणून. कंबरलं, मोडलं बिचार त्या डुकराचं. बघ, तुझ्याकडे बघतोय, रागाने बघत होता म्हणून तुझी त्यावेळी दातखिळी बसली होती. ती आत्तापर्यंत आहे म्हणून मी ओळखलं नाही. पण तुला खरं सांगू प्रिय, तू आहे ना खूप सुंदर दिसतेस तुझं थोबाड बंद असल्यावर. तोंड उघडल्यानंतर विश्वरूप दर्शनच होतं की. ए बाई प्लीज मला सांग, तू बोलणार आहेस का? नाही. बर, का तू मूग गिळून बसलेस? बर, शब्द गिळून बसलेस, राग गिळून बसलेस. एवढ्या आजच्या करून जाम घाणेरडं दिसतंय ते, कळलं ना? मग काय झालंय तुला मला कळणार आहे का? अरे देवा, घशात काय अडकलाय? काढ बाहेर, का त्रास होईल. थूक बाहेर थूक. तुला बाहेर थुकायला सांगितलं, तू माझ्यावरतीच का थुकलीस? काय लिहिलंय? घिबरा तो शिंगवारा म्हणजे काय हिब्रू भाषेत थुंकलेस? अगं मराठीत थुंकायचंस ना, मला वाचता तरी आलं असतं. बरं सॉरी. बरं, तू बोलणार नाहीच आहेस म्हणजे आज आपण सगळं मुक्यानी बोलायचंय, खाणाखुणानी एकमेकांशी असं म्हणायचंय. हे आवडलेलं, ऑल दी बेस्ट. 4 वर्ष मला बोलायलाच मिळालं नाही ना, आज मी बोलणार आहे. माझ्या सगळं मनातलं असं बाहेर काढणार आहे. सगळी रहस्य तुला सांगणार आहे, सत्य सांगणार आहे, कटू सत्य सांगणार, सगळं सत्य सांगणार. पण एकच आहे, मन घट्ट कर, पाय लठ्ठ कर. पण कटू सत्य ऐकल्यानंतर मात्र सगळं
घट्ट कर. शाबास. ते पहिलं सत्य असं आहे की हा काय गेम शो नाहीये आणि माझ्याकडे ऑप्शन सुद्धा नाहीये. तर सत्य असं आहे पहिलं की मी तुला लग्नापूर्वी सांगितलं होतं की माझा स्वभाव हा सुनील तावड्यांसारखा आहे. संशयाने बघू नकोस, तो निर्व्यसनी आहे म्हणून मी असं म्हटलं होतं की ते निर्व्यसनी आहेत तर मी पण निर्व्यसनी आहे. हे मी तुला खोटं सांगितलं होतं. तुला हो खोटं सांगलं. हो 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 व्यसन आहेत मला व्यसन आहे. 3 व्यसन. 10 नाही ग, 3 व्यसन. 3 व्यसन आहे. 3 व्यसन कुठली आहेत? हा, पहिलं व्यसन दारू. तू एकटाच दारू पितोस, मला नाही देत. अगं काय म्हणायचं तुला? तू एकटाच दारू पितो हे मला माहित नव्हतं. काय करणार तू? लग्नाच्या अगोदर सुद्धा पिऊन झिंगायचा. अरे अरे असे समुद्रात वाहून जायचो मी. मग स्विमिंग पूल मध्ये उड्या मारायचो मी. नाही मग गटारासारखं थोबाड करून गटारात मी डान्स करायचो मस्त. नाही मग गटारात मी लोळायचो. अरे अरे काय करणार, मला डोकंच नाहीये. मग नशीबच पुसलं गेलेलं आहे माझं. आता नाही फास करून. अरे बापरे, एवढं सगळं करणार आहे? नाही काहीतरी केलं पाहिजे. अगं दारू म्हणजे दारू काम करतो, पण ही दारू नाही काय. ही दारू नाही, फटाक्याची दारू. दिवाळीला फटाके उडवताना मी मग धूर निघतो, त्यातनं मी असा जातो तेव्हा कुठे जिंकतो. पटलं? दुसरं व्यसन. अरे देवा, दुसरं व्यसन म्हणजे पत्ते. नाही नाही नाही, हे ऐकण्याच्या अगोदर माझे कान पत्ते खेळायला का नाही गेले? काय माझे कान फुटले नाही? फुटले का नाही? आता काय करणार? तू पत्ते खेळ. काय का ट्रायवाला आहे? तू पत्ते खेळतो म्हणजे तू उगार म्हणजे जुगार पण खेळत असशील. अरे मी उगार खेळतो म्हणजे घर दार बांगड्या बिंगड्या सगळं तू विकणार आणि मी तुझी वेणी घालणार. घातलेली वेणी सोडणार. काय आता? ओ हो, शोलेतली जया होणार तू. मग काय पदर काय वस्त्रहरण करू आता? हा, वस्त्र कोणाचं हरण झालं होतं? तर द्रौपदीचं. ओ, तू माझी द्रौपदी करणार, मला जुगारात पणाला लावणार. आता मी तावडे. अगं हा पत्ते बरोबर आहे, पत्ते, पण मला पत्ते खेळण्याचं व्यसन नाहीये, तर घराचे पत्ते पाठ करण्याचं व्यसन आहे. यात काही व्हेरिएशन मिळालेलं नाही, कळलं? काय माहिती, प्रत्येकाच्या आहे ना घराचे पत्ते पाठ करतो. शर्वरीचा केलाय पत्ता पाठ, हेमांगीचा केलाय, नम्रताचा केलाय, सुप्रियाचा केलाय, सगळ्या पुरुषांचे पण पत्ते पाठ करून ठेवलेले आहेत मी. म्हणजे काय, मला काही झालं तर मग सगळ्यांना तुला कळवायला लागेल म्हणून मी आहे. नाही असं नाही बोलायचं, तुम्ही नाही करायचं, जा बाई. गुरुवार ना बघ, सोमवार मंगळवार बुधवार हा गुरुवार. छान छान नाचरा मोर. नाही, तिसरं व्यसन. अच्छा, तिसरं व्यसन तर तिला सांगणारच. तिसरं व्यसन असं आहे की माझ्या आयुष्यात तू सोडून बाई आहे. अगं हे मौन व्रत तोडलंस. मौन व्रत केलं नाही, हा शब्द मला इथे उच्चारता नाही येणार. अच्छा, त्याला हा समानार्थी शब्द आहे का? तुझ्या आयुष्यात दुसरी बाई आहे? तुझं दुसऱ्या कुणाबरोबर तरी अफेअर आहे? मला वाटलंच होतं. आता काही नाही, बास झालं. मी तुला घटस्फोट देणार, एवढेच लोकांची भूमिका घेणार आहे मी तुला सोडून चाललेले आहे. अगं काय करतेस तू? अगं काय करतेस? ए बाई, काय करतेस तू? मला सांग ना बाई. काय? मी आवराआवर करते. मग दुसऱ्यांच्या घरात कशाला, स्वतःच्या घरात करते आवराआवर. अगं
घूस होशील, व्रत तोडलंस तू. मी घूस झाले तरी चालेल, पण तुझ्या आयुष्यातली सुख, शांती, समाधान कुरतडल्याशिवाय आता मी राहणार नाहीये. मी आता तुला, अरे डायलॉग संपल्यावर वाजवायला फटके द्यायचे. नको नको नको, मी तुला सोडून चालले. नको अशी सोडून गेली, सोडून मला. अरे हे खूप वर्षांपूर्वी करायला होत. बरं झालं तू आलीस परत. पत्ता हवाय मला. 465 कॉमा कमलसागर हाऊसिंग सोसायटी कॉमा भांडूप कंस पू पू म्हणजे पूर्व कंस पूर्ण मुंबई -400042. पूर्ण पत्ता पाठ आहे तिचा. तिचा काय, आपल्या घराचा पत्ता आहे. म्हणजे तिला इकडे घेऊन यायचं. कोणाला तिला म्हणजे? ती जी तुझ्या आयुष्यात दुसरी बाई आहे. तुझी मावशी ही माझ्या आयुष्यातली बाई नाहीये का? हा, तुझी आत्या ही सुद्धा माझ्या आयुष्यातली बाईच नाही का? मग माझी काकू ही सुद्धा माझ्या आयुष्यातली बाईच आहे. आता हेच घे ना, शर्वरी, ही हेमांगी, सुप्रिया, ह्या सगळ्या तुझ्या मैत्रिणी सुद्धा माझ्या आयुष्यातल्या बायकाच नाही आहेत का? म्हणून म्हटलं मी की तू सोडून माझ्या आयुष्यात बाई आहे. पण तू माझ्यावरती संशय घेतलास, मला मारलंस, घटस्फोटापर्यंत गेलं, काय काय फुललीस मला. नाही नाही, आता मात्र वेळ झाली, मी जातो आता. शेखर, शेखर मला माफ कर. मी पुन्हा असं नाही वागणार शेखर. मी कधीच तुझ्यावर संशय घेणार नाही. मला माफ कर शेखर. तूच खरी माझ्या आयुष्यातली होम मिनिस्टर. एका नम्रताने इकडे धिंगाणा घातलेला आहे. आता नवीन नम्रता आलेली आहे. मी आता सगळ्यांना विचारतो की यांचा हा परफॉर्मन्स कसा वाटला, कुणीही सांगा. क्या बात आहे. पहिलाच हात वर झालाय, दुसरा हात, पण पहिला हात सुप्रिया पाठारे यांनी वर केलेला आहे. जोरदार टाळ्या सुप्रियाजींसाठी. नम्रता, फुबाईपूच्या आमच्या परिवारात तुझं स्वागत. आणि तुला कळलंच असेल की आम्ही नेहमी नवीन कलाकाराला की असं जंगी ब्लास्ट देऊन स्वागत करतो. वाह वाह वाह. खूप मस्त झालं, खूप छान. वाक्य कमी होती पण तरी असं वाटलं नाही की आता शेखर आहे म्हटल्यावर होणार असते. पण नाही, खरंच सांगते, खूप मस्त. आणि शेखर, काय काय एनर्जी आहे रे तुझी. क्या बात आहे, क्या बात आहे. ओहो, हा तर फक्त ट्रेलर होता. पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त. कारण असेच नवोदित नवीन चेहरे आपल्याला उद्या बघायला मिळणार आहे. बघायला विसरू नका फुबाईपू धूम धडाका. मी तिच्याकडे जातो. सर, तुम्ही मला सोडून आता तिच्याकडे जाणार? ती कट्टी आहे सर. अगं तिच्याकडे म्हणजे मी तिजोरीकडे चाललो. कळलं? ओके. दीपक तिजोरी. माणसाला थंडी वाजून येते. पंखा बंद करा ना. पंखा नाहीच आहे आपल्याकडे. शरीरामध्ये काही बदल जाणवतोय का? जाणवतोय. काय जाणवतोय? हा, एवढ्याच भागात ना मुंग्या आल्यात. खिशामध्ये मोबाईल आहे का? व्हायब्रेटर वगैरे उचलत.